नमस्कार. मी तुम्हाला आज अस्तर जोडण्याची ट्रिक सांगणार आहे. तर कधी पण ब्लाऊजला असं 1 इंच अस्तर एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजे जोडायला पण सोपं जातं. तर मी असं जोडून घेतलेलं बघा, आता किती सोपं जातं अस्तर जोडायला पण सोपंच केलेलं आहे आणि कटिंग पण व्यवस्थित होते आणि ब्लाऊजची फिनिशिंग पण एकदम छान अशी येते. तर कधी पण असं एक्स्ट्रामध्ये अस्तर घ्यायचं, सोप्या पद्धतीमध्ये जोडून होतं. असं एक्स्ट्रा अस्तर घेतले तर आपण कितीही स्पीडने कट केला ब्लाऊज तरी असं खराब होत नाही. कपडा राहतो आपला व्यवस्थित. आतली जो आपण अस्तरवर कटिंग केलेली असते तर तो एकदम परफेक्ट असं कटिंग राहते. आपण जो साडीचा पीस असतो तो त्याचा भाग थोडा एक्स्ट्रा घ्यायचा. थोडी मेहनत असते, कारण काही असं काय म्हणजे काही टेलर असं करतात की दोन्ही पण एकदम बरोबर येत असतं, तर त्यामध्ये असं मागे पुढं सरकलं जातं आणि ते व्यवस्थित फिनिशिंग येत नाही. तर मला असं कटिंग व्यवस्थित पण वाटते. कट करायला पण एकदम सोपं जातं आणि दोन्ही जर सोबत कट केले तर मग तो ब्लाऊज शिवताना कपडा असा जरा थोडासा मग कुठला कपडा असा मागे पुढे जातो, कधी अस्तर सरकतं. आपण जर टीप मारायला लागलो तर तो टिपामध्ये येत नाही कपडा. तर बघा असं एकदम असं मस्त कटिंग होते ब्लाऊजची. बघा आपण असं थोडा जास्त कपडा घेतल्यानंतर काही प्रॉब्लेम येत नाही. असं आपलं कट करून पण व्यवस्थित होतं. आपल्याला शिवण्यासाठी पण काही प्रॉब्लेम होत नाही. एक एक्स्ट्रा कपडा असल्यामुळे आपला पहिला जेव्हा त्यांनी कटिंग केलेला असतो कपडा तो एकदम फिनिशिंगमध्ये बसतो. असा हे झाले कटोरीचं कटिंग करून आणि बाई पण बघा किती असे एकदम सुंदर अशी फिनिशिंगमध्ये बसलेली, कारण ह्याला पण एक्स्ट्रा कपडा घेतलेला, एक्स्ट्रा मार्जिन सोडलेली. आपला पहिला अस्तर आहे आणि नंतर आहे तो हे साडीचा पीस आहे तो हा एक्स्ट्रा घेतलेला आहे. बघा असं एकदम परफेक्ट अशी कटिंग येते. एक्स्ट्रा कापड घेतल्यावर आपल्याला थोडंसं शिवून झाल्यानंतर जोडून झाल्यानंतर थोडं कटिंग करावं लागतं कपडा. एवढीच थोडीशी मेहनत वाढते, बाकीचं तर काय. शिवण्याची तर ट्रिक सगळ्यांची सारखीच असते. कधी कोणाची थोडीशी वेगळी असेल ट्रिक शिवण्याची. माझ्या पद्धतीने मी असंच अस्तर कटिंग करून घेते आणि वरचा अस्तर एक्स्ट्रा ठेवून असं जोडते. तर ब्लाऊज असा एकदम फिनिशिंगमध्ये शिवायला जातो आणि सोप्या पद्धतीमध्ये पण. बघा अशी कटिंग झालेली ते क्रॉस करते ह्या दोन भाईवर किती असं सुंदर आलेली बघा. किनार पण एकदम परफेक्ट बसलेली. कटोरी साईडचे पुढच्या साईडच्या क्रॉसवर टेल आणि हा आहे पाठीचा भाग. बघा अशी कटिंग किती सोप्या पद्धतीमध्ये जाते. तर ही स्टेप वापरून ब्लाऊज शिवायचा, म्हणजे एकदम सोप्या पद्धतीमध्ये ब्लाऊज